आज टॉक टाइम मध्ये आपण बालकांचं आरोग्य या विषयावर चर्चा करतोय. बालरोग तज्ञ डॉक्टर संदीप केळकर आपल्या बरोबर आलेले आहेत. सर, एक फोन आलाय, प्रज्ञा आपल्या बरोबर आहे. बोला प्रज्ञा. हॅलो, बोला. हा नमस्ते मॅडम. मी माझा मुलगा आहे 6 वर्षाचा. तर तो ना म्हणजे दिवसभर झोपतो तसं नॉर्मल एकदम व्यवस्थित, पण ना तो रात्री जागवतो. 1 दिवसांनी किंवा 2-3 दिवसाआड असं जागवतो तो. म्हणजे खाणं पिणं पण त्याचं व्यवस्थित आहे, पण सध्या आता आजारी होता त्याच्यामुळे. पण त्याच्या आधीही तो असंच करत होता. म्हणजे कशामुळे असं? स्लीप पॅटर्न त्याचा थोडासा नॉर्मल नाही की जबन दिवसभर जर का थोडी थोडी झोप घेत असेल आणि 6 वर्षाच्या मूल पहिल्या 6 महिन्यामध्ये असतं की मुलांचं जवळजवळ 16 ते 18 तास झोपतात मुलं, पण 6 वर्षाच्या मुलाचं का जबन दिवसभर जर का झोपत असेल तर रात्री साहजिकच त्याची झोपेचं जेवढे जरुरी आहे तेवढे त्याला मिळते, त्यामुळे तो उशिरा झोपतोय आणि त्यामुळे त्याला रात्री झोप येत नाही असं असू शकतं. ती सवय बदलणं हे आवश्यक आहे. थोडंसं बिझी ठेवणं दिवसभर त्याला, ज्यामुळे झोप येणार नाही. आणि मग त्याची जी झोपेची वेळ त्यावेळेस त्याला उद्युक्त करणं झोपेसाठी. तर त्याने नक्कीच ते एकदा रिदम चेंज झाला, त्याचा हॅबिट चेंज झाली की मग तो प्रॉब्लेम सॉल्व्ह होईल. सर, एक फोन आलेला आहे. प्रवास आपल्या बरोबर आहे. बोला प्रवास. हॅलो. बोला. हा सर, डॉक्टर साहेब. हॅलो, माझा मुलगा 8 महिन्याचा आहे. त्याचं वजन 7 किलो आहे आणि त्याला नेहमी शी लागलेली असते. म्हणजे कंटिन्यू शी होते त्याला. आणि त्याच्यासाठी आम्ही होमिओपॅथी ट्रीटमेंट पण घेतली आणि ॲलोपॅथी पण घेतली, पण कशानेच कमी होत नाही. मला त्यासाठी माहिती पाहिजे होती की आम्ही काय करायला पाहिजे. 8 महिन्याचं आणि 7 किलो म्हणजे वजनाचं प्रमाण आहे ते माझ्या मते अगदी खूप काही कमी नाहीये. वजन व्यवस्थित वाढतंय मुलाचं. आणि जन्माच्या वेळेस तुम्ही किती वजन होतं हे सांगू शकाल का तुम्ही? किलो होतं. किती? 2.5 किलो. मग त्या प्रमाणात तुम्ही बघितलं तर 7 किलो म्हणजे ऑलमोस्ट तिप्पट झालंय. जे 1 वर्षाला असतं मुलांचं वजन, जे तिप्पट होतं डिलिव्हरीच्या वेळेच्या वजनाचं. तर वजन जर का व्यवस्थित वाढत असेल तर तुम्ही याबद्दल काळजी करण्याची काही आवश्यकता नाहीये. जर का त्याला परत जुलाब होत असतील किंवा पातळ होत असतील जुलाब, तर ते टेस्ट काही करून घेणं आवश्यक आहे की ज्याच्यामध्ये आपल्याला कळेल की जंतू संसर्ग नाहीये ना. आणि जर का नसेल तर माझ्या मते पौष्टिक आहार देणं, जर का ब्रेस्ट फिडिंग चालू असेल, स्तनपान चालू असेल तर ते कायम चालू ठेवणं. आणि काही जर का गोष्टी असतात, जर का क्रॉनिक डायरिया म्हणतो आम्ही ज्याला, की बरेच दिवस चालणारा जर का अतिसार असेल तर त्यासाठी काही टेस्ट करणं आवश्यक असतं की जे बालरोग तज्ज्ञांना दाखवूनच तुम्ही करणं आवश्यक आहे. आणि त्याच्यामध्ये खरंच काही कारण आहे का, पण त्याचं वजन जर का व्यवस्थित वाढत असेल तर माझ्या मते कुठल्याही प्रकारची टेस्ट एकदा डॉक्टरांचा सल्ला घेणं आवश्यक आहे. पण वजन जर का व्यवस्थित वाढत असेल तर माझ्या मते त्याच्यामध्ये काही मेजर आजार नाहीये. तर तुम्ही अगदी व्यवस्थित डाएट चांगलं ठेवा आणि एकदा फक्त वैद्यकीय सल्ला घ्या. डॉक्टर, एक फोन आलेला आहे. गणेश आपल्या बरोबर आहे. बोला गणेश. हॅलो. बोला. हॅलो. हा, तुमचा प्रश्न विचारा. हॅलो सर. बोला. लहान मुलगा आहे माझा 5 महिन्याचा. तर ते दात वगैरे निघतात का, असं चान्सेस आहे का त्याचे? लाळ वगैरे ते आणि किरकिर भरपूर प्रमाणात करतो. 5 महिन्याच्या सुरुवात नेहमी काय होते, 6-7 महिन्यानंतर दात यायला सुरुवात होते. पण त्याच्या आधी 2-3 महिने आधी हे मुलांची किरकिर, नंतर हिरड्या कडक होत असतात, त्यामुळे हिरड्या शिवशिवतात, त्यामुळे त्यांना जे पेन होत असतं, दुखत असतं, त्याच्या वेदनामुळे ते किरकिर चालू असते. ह्या सगळ्या गोष्टी या अतिशय म्हणजे नॉर्मल आहेत. त्यासाठी तुम्ही मुद्दामून काही वैद्यकीय सल्ला घेण्याची जरूर नाहीये. पण काही घरगुती गोष्टी मगाशी मी जे सांगितल्या त्या तुम्ही करू शकता घरी, की काही ऑइंटमेंट्स लावणं किंवा बर्फ याच्यामध्ये ठेवून त्यांनी मसाज करणं किंवा नुसतंच हिरड्यांना मसाज करणं. आणि बाकीचं उगाचच कारण नसताना जर का रडत असेल तर ते कारण शोधणं हे फार जरुरी आहे. डॉक्टर, पण नॉर्मली आता थंडीचं सीझन चालू आहे, तर अशा वेळी त्वचेची मुलांची काळजी कशी घेतली पाहिजे? त्वचेची काळजी फार आता महत्वाचं आहे की थंडीमध्ये खास करून ज्यांना वृक्ष चमडी स्किन असते त्यांना ॲटोपी म्हणून एक ॲलर्जिक प्रॉब्लेम आहे की ज्याचा बरेच वेळा दिसतं की मुलांच्या हातापायावर, खास करून चेहऱ्यावर वृक्ष चमडीमुळे काही प्रमाणात रॅश येतो आणि लालसर होते चमडी. अशा वेळेस हे होऊ नये म्हणून काही काळजी घेणं आवश्यक आहे. ती म्हणजे इमोलियंट काही गोष्ट लावू शकता तुम्ही, म्हणजे ज्याच्यामुळे शरीराची वृक्षपणा कमी होतो, स्किनचा वृक्षपणा कमी होतो. थंडीमध्ये मुलाची स्किन वृक्ष होत असेल तर योग्य डॉक्टरांचा सल्ला घेऊन आपण ऑइंटमेंट लावू शकतो. ऑइंटमेंट लावण्याच्या अगोदर घरगुती तुम्ही काही उपाय करू शकता. त्या म्हणजे
जास्त प्रमाणात साबण न वापरणं. बरेच वेळा काय होतं, सोप जास्त प्रमाणात वापरला जातो आणि त्याचबरोबर त्याच्यामुळे आपण खूप खोबरेल जास्त तेलाचा पण अगदी खोबरेल तेल वापर करू अतिशय शकतो. उपयुक्त. आणि बरेच वेळा काय होतं, खोबरेल तेल लावून मग आंघोळ केली जाते. तर तसं न करता आंघोळ झाल्यानंतर लगेच जर का खोबरेल तेल लावलं अंगाला, तर ती जे थर असतो वॉटर फिल्म जो आम्ही म्हणतो, तो तसाच राहतो स्किनवर आणि त्यांनी म्हणजे डॉक्टर योग्य जर मुलाची काळजी घेतली, त्याची प्रतिकारक शक्ती वाढवली, तर कदाचित बरेचसे आजार होऊ शकत नाही. मला धन्यवाद डॉक्टर, तुम्ही आमच्याशी बोलल्याबद्दल. टॉक टाइम मध्ये इथेच थांबूया. तेव्हा पहा फक्त IBN लोकमत.